आज मी सिंदेवाईला गेली, पण माझ्या आईला आणि भावाला मी येणार आहे हे अजिबात माहिती नव्हतं. आजचा दिवस थोडासा अचानक ठरलेला होता, कारण मला जायचं होतं सिंदेवाईला, पण त्याआधी चंद्रपूरला एक महत्वाचं काम होतं. कलेक्टर ऑफिस मध्ये काही महत्वाचे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते, म्हणून सकाळी बाईकने चंद्रपूरला जाण्यासाठी निघालो. पण बाईकवर बसल्यावर मला एवढी झोप येत होती ना, म्हटलं थोडं थांबून घ्यावं, म्हणून भद्रावतीमध्ये थांबून चहा घेतला, थोडं फ्रेश झाले आणि डायरेक्ट पोहोचले चंद्रपूरला. तिथे डॉक्युमेंट सबमिट केले आणि आता वाटलं चला आता खरं डेस्टिनेशन सिंदेवाही. मग पोहोचलो सिंदेवाही. पण इथेच खरी मजा होती. माझ्या आईला आणि भावाला अजिबात माहिती नव्हतं की मी येणार आहे. घरी गेली तर घरात कुणीच नव्हतं. त्या दिवशी मंडे असल्यामुळे ते दोघेही मार्केटमध्ये गेले होते. मग म्हटलं घरी काय करू, चला डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन सरप्राईज देऊ. मी मार्केटमध्ये गेली आणि अचानक त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. त्यांना तर काही कळतच नव्हतं ही अचानक इथे कशी, असा त्यांचा पूर्ण कन्फ्युज चेहरा झाला होता. पण मला तर सगळ्यात जास्त आनंद याचा झाला की मला बघून त्यांना खरंच खूप छान वाटलं. आणि खरं सांगायचं तर खूप दिवसांनी सिंदेवाईच्या मार्केटमध्ये आली होती, त्यामुळे मलाही खूप छान वाटत होतं. हा ब्लॉग 2 दिवस उशिरा पोस्ट करत आहे, पण त्या दिवसाची आठवण तितकीच फ्रेश आहे. आणि हो, हा ब्लॉग सिंदेवाईवरून कोण कोण बघत आहे कमेंट करून नक्की सांगा. बाय.